नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पावसाळ्यात रोगराई वाढते, म्हणून लसीकरण करण्याचा सल्ला सगळीकडे दिला जातो. तसंच लसीकरण जनावरांसाठी सुद्धा गरजेचं आहे, कारण पावसाळ्यात रोगांमुळे जनावरांची उत्पादन क्षमता कमी होते, दूध उत्पादन कमी होतं, काही वेळा तर मृत्यू सुद्धा होतो. हे सगळं रोखण्यासाठी आपण जनावरांना आधीच लसीकरण करून घ्यायचं आहे. त्यामुळे जनावरांचं आरोग्य तर नीट राहतच, शिवाय रोगांवरच्या उपचाराचा खर्चही कमी होतो. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांना कोणत्या रोगांचा धोका असतो, कोणत्या लसी देणं अत्यंत आवश्यक असतं, त्या दिल्यानंतर जनावरांची काय काळजी घ्यायची आणि मुळात म्हणजे या रोगांची लक्षणं काय असतात, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूयात गाई म्हशींमध्ये कोणकोणते रोग होतात ते. गाई म्हशींमध्ये पावसाळ्यात घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत हे रोग आढळतात. हे रोग जीवाणूंमुळे होतात, त्यामुळे त्यांना जीवाणूजन्य रोग म्हणतात. एक असतात जीवाणूजन्य, दुसरे असतात विषाणूजन्य. जीवाणू आणि विषाणू हे दोन्ही असतात सूक्ष्मजीव, जे हवा, दूषित पाणी किंवा संसर्गातून पसरतात. या रोगांच्या लसींबद्दल एक एक करून आपण माहिती घेऊयात. घटसर्प रोगामध्ये जनावरांचा घसा सुजतो, ताप येतो आणि श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्यामुळे या रोगासाठी जनावराला लस द्यायची असते. आता फऱ्या रोगाचं पाहायचं झालं तर फऱ्या रोगामध्ये जनावरांचे पाय सुजतात, त्याला लंगडेपणा येतो आणि स्नायूंमध्ये गॅस तयार होतो. त्यामुळे जनावराच्या हालचालीत मोठा अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम जनावराच्या आरोग्यावर आणि उत्पादनावर दोघांवरही होतो. त्यामुळे या रोगाविरुद्धची लस द्यायची. याशिवाय विषाणूजन्य असलेल्या लाळ्या खुरकूत रोगामध्ये जनावरांना तोंडात आणि खुरांमध्ये जखमा होतात. त्यामुळे याची लस स्नायूंमध्ये दिली जाते. तसं तर याची लस एकदा दिली की 6 महिने तिचा प्रभाव असतो. त्यामुळे मार्च मधल्या लसीच्या मोहिमेत तुम्ही लसीकरण केलं असेल तर आता लाळ्या खुरकूतची लस देण्याची गरज नसते. जनावरांमध्ये तर पाहिलं, आता आपण येऊयात शेळ्या मेंढ्यांकडे. शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआर आणि आंत्रविषार या रोगांचं लसीकरण करायचंय. त्यातला पीपीआर हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. यात शेळीला ताप, खोकला येतो, नाक गळतं, जुलाब लागतात. तसंच आंत्रविषार हा रोग जीवाणूंमुळे होतो. फक्त हे जीवाणूंमुळे होतं. पण जीवाणू कोणते तर पावसाळ्यात जास्त चारा खाल्ल्यानंतर आतड्यांमध्ये जीवाणू वाढतात. त्यांचं नाव क्लॉस्ट्रोडियम. या रोगामुळे जनावरांचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दोन्ही रोगांसाठी वेळेत लसीकरण करून घ्यायचंय. लसीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी आठवणीने करायच्यात. त्या कोणत्या तेही सांगते. पहिलं तर लसीकरण करण्याआधी जनावरांना जंतनाशक औषधं द्यायची आहेत. तसंच गोठ्यातली स्वच्छता करायची आहे. गोचीड, गोमाशी यांचं नियंत्रण करायचं आहे. यासोबत आहारातून खनिजांचं मिश्रण, जीवनसत्वांचा पुरवठा करायचा आहे. त्यामुळे लसीचा परिणाम जास्त दिसून येतो. याशिवाय लस टोचल्यानंतर जनावरांना जास्त ताण येतील अशी कामं द्यायची नाहीयेत. त्यांना सौम्य स्वरूपात ताप येऊ शकतो. त्यामुळे जनावर 2 ते 3 लिटर दूध कमी देऊ शकतं. तसंच रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यासाठी साधारण 21 दिवस लागतात. तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करायचं आहे. या व्हिडिओमधील माहिती रेणापूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणेश निटुरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.